विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व अनेक दिग्गजांनी केलेलं आहे। यामध्ये देशभक्त पद्मश्री डॉक्टर रत्नापन्ना कुंभार, आप्पासाहेब उर्फ सारे पटेल, त्यानंतर दीनबंधू दिनकरराव यादव साहेब, त्यानंतर या मतदारसंघाच्या एकमेव महिला आमदार आजपर्यंतच्या सरोजिनीताई खंजेरे, त्यांच्यानंतर या मतदारसंघातून देशाच्या महाराष्ट्राच्या ऊस शेतकऱ्यांचं ज्यांनी प्रतिनिधित्व केलं ते माजी खासदार राजू शेट्टी, अशा अनेक दिग्गजांचा हा मतदारसंघ आहे। या मतदारसंघात देशभक्त रत्नापन्ना कुंभार यांना वगळता इतर एकाही आमदाराला सलग 2 वेळा निवडून येता आलं नाही। रत्नापन्ना मात्र सलग 4 वेळा निवडून येण्याचा विक्रम हा त्यांच्या नावावर आहे। त्यानंतर मात्र कधीही कोणालाही हा विक्रम साध्य करता आला नाही। एवढंच काय, सलग 2 वेळा ही निवडून येता आलेलं नाही। आता 2024च्या विधानसभा निवडणुकीचा आपण एक विचार करणार आहोत, संभाव्य उमेदवार कोण असतील वगैरे। त्यापूर्वी 2024ची लोकसभा झालेली आहे, त्या अनुषंगानं जर पाहिलं तर धैर्यशील माने हे महायुतीकडून विजयी झाले। त्यांच्यासाठी काम केलं होतं राजेंद्र पाटील यड्रावकर, माधवराव घाटगे आणि इतर भाजपनी शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेलं होतं। तर क्रमांक 2 वरती जे राहिले ते सत्यजित आबा सरोडकर यांच्यासाठी शिरोळ मतदारसंघात उद्यान पंडित गणपतराव दादा पाटील, उल्हासदादा पाटील यांनी नेतृत्व केलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते होते। त्यानंतर वंचित आघाडीचे उमेदवार होते। तसेच महत्त्वाचे उमेदवार राजू शेट्टी हे देखील होते, मात्र त्यांना दुर्दैवाने क्रमांक 3ची मतं मिळाली, जी मतं 1,80,000च्या आसपास होती। आणि ह्या शिरोळ तालुक्यात सुद्धा न भूतो न भविष्यती असं चित्र पाहायला मिळालं की धैर्यशील माने हे पहिल्या क्रमांकाला आले, तर सत्यजित सरोडकर यांची ओळखही या तालुक्यात नव्हती। तसं असतानाही गणपतराव दादा पाटील आणि उल्हास पटेल यांच्या कष्टांमुळे, यांच्या नियोजनामुळे त्यांनी 2 नंबरची मतं मिळवली। तर या मतदारसंघातून आजपर्यंतच्या सर्वच निवडणुकीत ज्यांनी यश मिळवलं होतं किंवा क्रमांक 1ची मतं खासदारकीसाठी मिळवली होती, त्या राजू शेट्टींना यावेळी क्रमांक 3ची मतं मिळाली आणि त्यामधला डिफरन्स जवळजवळ 10,000 ते 12,000चा होता। हे लोकसभेचं चित्र झालं। आता 2019च्या विधानसभेचं जर चित्र पाहिलं तर 2019ला आपल्या शिरोळ मतदारसंघातून डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर हे निवडून आले होते। त्यांना 90,000 मतं मिळाली होती। तर क्रमांक 2ला उल्हासदादा होते, त्यांना 60,000च्या आसपास, 60-62,000च्या आसपासची मतं मिळाली होती। राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आणि तत्कालीन आघाडी, महाविकास आघाडी काही फॉर्म झाली नव्हती तेव्हा, पण आघाडीचं तिकीट हे शेतकरी संघटनेला गेलं होतं। त्या सावकार मादनाईकांना 50,000 मतं मिळाली होती। अनिलराव यादव हे जनसुराज्य शक्तीकडून उभे होते, त्यांना 14 ते 15,000च्या आसपासची मतं मिळाली होती। सुनील खोते वंचित आघाडीकडून उभे होते, त्यांना 10,000च्या आसपासची मतं मिळाली होती। हे एक साधारण गेल्या निवडणुकीचं चित्र आहे असं। मात्र यावेळी 2024ला महाविकास आघाडी, महायुती आणि अपक्ष काही राहतील, वंचित बहुजन आघाडीची अजून भूमिका क्लिअर व्हायची अशी परिस्थिती आहे। या परिस्थितीत संभाव्य उमेदवार कोण आणि त्यांची काय काय बलस्थान आहेत बघू। थोडक्यात आढावा घेऊ आपण। डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर हे अपक्ष राहणार की शिंदेंच्या धनुष्यबाणावरती लढणार याबाबतचा अजून संभ्रम आहे। ते इलेक्शन जवळ आली की आपल्याला कळेल, मात्र ते लढणार। शरद सहकारी साखर कारखाना, शरद पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग कॉलेज, ॲग्रिकल्चर कॉलेज आदींच्या मार्फत ते आधीही काम करत होते। त्यानंतर आमदारकी मिळाल्यानंतर त्यांनी मोठा विकास निधी आणला, मोठी कामं केली, हे त्यांचं मेरिट आहे। त्या मेरिटच्या बळावरती ते परत एकदा निवडणुकीस सामोरे जाणार आहेत। तर गणपतराव दादा पाटील यांनी दत्त कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीने चालवला। त्यांनी जी क्षारपडमुक्त जमिनीची चळवळ उभी केली, त्याची दखल महाराष्ट्र नव्हे, देश नव्हे, तर अख्ख्या जगाने घ्यावी अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे। व्हिएतनाम इथल्या
जागतिक साखर परिषदेत त्यांच्या क्षारपड मुक्तीच्या संदर्भातला जो शोधनिबंध आहे तो सादर होणार आहे. दत्त पॅटर्न हा गाजलेला आहे. तसेच राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ते नेहमीच निष्ठावंत राहिलेले आहेत आणि आजपर्यंत त्यांनी कधीही पक्ष परिवर्तन केलेलं नाही. त्यामुळे यावेळी अनेक कार्यकर्त्यांकडून, महाविकास आघाडीच्या असेल, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून असेल, त्यांच्या तिकिटाची मागणी होत होती. तसंच त्यांनीसुद्धा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागितलेली आहे. ती इच्छुक आहेत म्हणून पक्षाला कळवलेलं आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी देखील प्रबळ समजली जाऊ शकते. महाविकास आघाडीकडून उमेदवार डिक्लेअर होऊ शकते. तसंच महाविकास आघाडीकडून जे तिसरे इच्छुक उमेदवार आहेत ते उल्हासदादा पाटील हे माजी आमदार आहेत. सुरुवात त्यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून झाली. त्यानंतर ते शिवसेनेत आले. शिवसेनेत आल्यानंतर ते निवडून आले. मागच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला असला तरी त्यांना मानणारा सुद्धा एक कार्यकर्ता वर्ग आहे. त्या मेरिटवरती साधारणपणे या निवडणुकीत त्यांनाही तिकीट मिळू शकतं, मिळण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे गणपतदादा की उल्हासदादा ही महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसाठी एक वाट बघायला लावणारी गोष्ट आहे. त्यानंतरचे जे कार्यकर्ते आहेत ते अनेक असं आम्हाला वाटतं की राजू शेट्टी साहेब हे सुद्धा एक उमेदवारी करू शकतात. या मतदारसंघात जर मागच्या वेळी बघितलं तर सावकार मादनाईक यांना 51,000 मतं होती. मात्र लोकसभेला राजू शेट्टी यांना 60,000 ते 61,000च्या आसपासची मतं होती. स्वतः राजू शेट्टी यांना मानणारा एक गट आहे. त्यामुळं कदाचित राजू शेट्टी यांची उमेदवारी देखील स्वतः ते डिक्लेअर करू शकतात की काय, असं सुद्धा होऊ शकतं. कारण त्यांना मानणारा वर्ग आहे. ऊस कारखानदारीच्या संदर्भातली चळवळ आहे. त्यामुळं त्यांची उमेदवारीसुद्धा प्रबळ मानली जाऊ शकते. अजून ह्या मतदारसंघात बरेच उमेदवार असे आहेत की ज्यांची इच्छा असू शकते इलेक्शनची. अनेक जण तयारी करतायत. काही युवा नेते आहेत. अशांच्याबद्दलचा जो काही रिपोर्ट आहे किंवा जे काही त्यांची तिकीट मागणी आहे ही पुढे जसं चर्चा होतील, बातम्या येतील, काही कळतील तसं आपण कळवत राहू. सध्या तरी हे उमेदवार रिंगणात आहेत. तुम्हाला काय वाटतं की महाविकास आघाडीचं तिकीट कुणाला मिळेल, महायुतीचं कुणाला मिळेल किंवा मिळावं असं कुणाला वाटतं? तसंच अपक्ष कोण राहतील आणि मतदारसंघात सध्या कोण निवडून येतील असं तुम्हाला वाटतं ते सुद्धा तुम्ही कमेंट करून कळवा. आपल्या कमेंट करण्यानं कळून जाईल की बाबा कोणाचे कार्यकर्ते काय विचार करतायत हेच सुद्धा कळून जरा क्लॅरिटी यायला बरं होईल. त्यामुळे कमेंट करा. ह्या आपलं चॅनल बघत असला तुम्ही तर जरासं त्याला सबस्क्राईब वगैरे करण्याचं कष्ट घ्या. व्हिडिओ आवडला तर शेअर करण्याचं सुद्धा कष्ट घ्या. धन्यवाद.